राष्ट्रवादी अजितदादा गटाचे राष्ट्रीय महासचिव मोहिते सर आपल्या सोबत आहे. सर काय सांगणार, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागलेले आहे. विदर्भाचा विचार केला तर राष्ट्रवादी दादा गट किती जागा लढणार काय सांगणार? बघा, राष्ट्रवादी अजितदादाची जी पार्टी आहे, आम्ही पूर्ण तयारीने आहे. विदर्भामध्ये एकंदर 10 जागा आहेत आणि महायुती ह्या 10 जागा जिंकणार आहे. महाविकास आघाडीच्या 0 जागा आहेत आणि महाविकास आघाडी ही 0 जागावर राहणार आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की राष्ट्रवादीच्या 3 जागा होत्या, आम्हाला जास्त काही नको आहे आणि त्या 3 जागाच राष्ट्रवादी या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे. जसं मागच्या वेळेस 3 जागा ज्या अमरावती, बुलढाणा आणि गोंदिया या 3 जागेवर राष्ट्रवादी लढली होती. आम्ही यावेळेस 3 जागा मागतो आहे. 25 वर्षापासून गोंदिया भंडाराला जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. प्रफुल्ल पटेल साहेब हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, ते त्या ठिकाणून खासदार होते, त्यांची मोठी ताकद आहे. दुसरी जागा जी मागतो आहे गडचिरोली, बाबा आत्रामजी त्या ठिकाणी सिनियर लीडर आहे, कॅबिनेट मंत्री आहेत. तिसरी जागा मागतो आहे वर्धा. डिलिमिटेशन नंतर वर्धा हा रामटेकचा काही भाग वर्धेला गेलेला आहे. रामटेकमध्ये मी 2दा खासदार होतो. मागच्या 5 वर्षापासून वर्धेमध्ये मी काम करीत आहे आणि माझा रामटेकचा भाग वर्धेला अटॅच असल्यामुळे मी त्या ठिकाणी माझी इमेज, पॉप्युलॅरिटी चांगली आहे आणि म्हणून वर्धा, गडचिरोली, गोंदिया ह्या 3 जागा महायुतीमध्ये देण्यात यावा असा कार्यकर्त्याचा आग्रह आहे आणि माझीसुद्धा विनंती आहे. सर तुम्ही ज्या 3 जागांचं नाव घेतलं म्हणजे वर्धा, गडचिरोली आणि भंडारा गोंदिया, तिन्ही ठिकाणी भाजपचे सिटिंग खासदार आहे, आत्ता विद्यमान खासदार आहे. विद्यमान खासदार असताना जागा कशात महायुतीमध्ये राष्ट्रवादीला देणार? आता इलेक्शन झाले देशामध्ये, तुम्ही बघितलं असेल 3 राज्यामध्ये निवडणुका झाल्या. सिटिंग गेटिंग हा फॉर्म्युला तिथे चालत नाही कुठेच आता. त्याचं कारण आहे की प्रेझेंट सिच्युएशन काय आहे, लोकांची मानसिकता काय आहे, कॅन्डिडेटची पॉप्युलॅरिटी काय आहे, कॅन्डिडेटचे मेरिट डिमेरिट काय आहे, अँटी इन्कम्बन्सी काय आहे आणि पब्लिक डिमांड काय आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं असेसमेंट करूनच निवडणूक लढवल्या जाते आणि निवडणूक जिंकल्या जाते. त्याच्यामुळे ओल्ड इज गोल्ड हा फॉर्म्युला काही राजकारणामध्ये चालत नाही आणि महायुतीचा धर्म हा सगळ्यांना घेऊन चालण्याचा आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचा या ठिकाणी पूर्ण राईट बनतो असं माझं मत आहे. तयारी कशी सुरू आहे? तुम्ही जे क्लेम करतायत राष्ट्रवादी तयारी कशी आहे? कारण की राष्ट्रवादी विदर्भात हा कमजोर राहिलेला पक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे त्या पट्ट्यात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. बघा, राष्ट्रवादी ही इतकी पॉप्युलर पार्टी आहे, त्याची 2 कारणं आहेत. एक तर मोस्ट पॉप्युलर लीडर इन महाराष्ट्र इज अजित पवार, याच्यामध्ये काही शंका नाही. जिथे उभे राहतील त्या ठिकाणी हजारो लाखो लोक उभे राहतात. दुसरी, राष्ट्रवादीची स्ट्रेंथ अशी आहे की हे अक्रॉस दी कास्ट, रिलिजियन अँड कॅटेगरी जाणारी पार्टी आहे. त्याच्यामुळे ही पार्टी एकाच कम्युनिटीला किंवा एकाच रिलिजियनला मानते असं नाही आहे. त्याच्यामुळे याची वोट बँक क्रिएट करणे किंवा सगळं समावेशक मतदान घेणे हे राष्ट्रवादीसाठी फार इझी आहे. आणि म्हणून जसं आपण म्हणतो की एका रिलिजियनची जर 30% वोट बँक असेल तर 70% वोट बँक बाकी 10 रिलिजियन मिळून बनतात. त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्ट्रेंथ ही नक्कीच जास्त आहे इलेक्ट्रोल मेरिटप्रमाणे. पार्थ पवारांनी या मतदारसंघांमध्ये तयारीसाठी आढावा बैठका घेतल्या. बघा, पार्थ पवारांनी आढावा बैठका घेतल्या. आढावा बैठकांनी घेतल्याने काही होत नसते, कारण ग्राउंड रियालिटी. तुमचे नेते राष्ट्रवादीचे पार्थ पवार ना, अजितदादा. हां, ते एक लोकांना मोटिवेशन, मला वाटतं रोहित पवार. पार्थ पवार हे यंग, डायनामिक आणि इमर्जिंग लीडर आहेत. पार्थ पवारांना एक लोक यूथ जनरेशनचा लीडर म्हणून बघतात. शेवटी काय, पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ मोटिवेशन. आणि पार्थ पवारसारखा माणूस येऊन जर कार्यकर्त्यांना सांगितलं की डोंट वरी, पार्टी इज विथ यू, तर लोक एनर्जाइज होतील, बॅटरी चार्ज होईल. आणि म्हणून पार्थ पवार जे आहेत हे येणाऱ्या काळातले युवा लीडर आहेत.
त्यांच्यामुळे नक्कीच विदर्भाला या ठिकाणी न्याय मिळेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.